काय काय बघितलं आपण आतापर्यंत डॉकर मध्ये? इमेजेस, व्हॅल्यूज, काल जो कन्सेप्ट बघितला, काल कोणता कन्सेप्ट होता? इमेजेस, मल्टी स्टेज डॉकर इमेज आपण कशी क्रिएट करणार ते. मल्टी स्टेज डॉकर फाईल लिहायची आणि त्यानंतर आपली जे एक ॲक्च्युअल इमेज क्रिएट होणार ते कमी साईजमध्ये प्रॉपरली आपण क्रिएट करू शकतो. राईट. तर एवढा कन्सेप्ट तर आपण बघितला आहे. आता याच्या समोरचा कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे की इफ इन केस कंटेनर्स तर तुम्ही आता काय करताय, एक एक करून क्रिएट करताय. आपल्याला टॉमकॅटचं करायचं आहे, आपण सिंगल क्रिएट करणार. आपण एनजीएक्सचा करायचं आहे, एनजीएक्स सिंगल क्रिएट करणार. बट अशा एका सिच्युएशन मध्ये जेव्हा तुम्हाला मल्टिपल कंटेनर्स क्रिएट करायचे आहे पण त्याला लगेच क्रिएट करायचे, तेव्हा काय करायचं? करेक्ट. मल्टिपल कंटेनर्स क्रिएट करणे विदिन अ मिनिट्स. आपल्याला इमेजेस माहिती आहे कोणत्या यूज करायच्या, करेक्ट आहे. देन त्यानंतर आपण व्हॉल्यूम्स अटॅच करू शकतो, नाव कोणते द्यायचे ते आपण डिसाईड करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करणार, एका कॉन्फिगरेशन फाईल मध्ये लिहिणार आणि देन जेव्हा आपण त्याला एक्झिक्यूट करू तेव्हा आपले मल्टिपल कंटेनर्स ऍट अ टाइम क्रिएट होणार. ठीक आहे. मल्टिपल कंटेनर्स क्रिएट करण्यासाठी जे टर्म आपण इथे यूज करतो ते म्हणजे डॉकर कंपोज. ठीक आहे. तर डॉकर कंपोज काय आहे, तर डॉकर कंपोज आपला एक कॉन्फिगरेशन फाईल आहे, एक प्लगइन आहे. यामध्ये जे यूज करू शकतो, जे यूज केलं जातं मल्टिपल कंटेनर्स क्रिएट करण्यासाठी ऍट अ टाइम. सो इज अ टूल फॉर डिफाइनिंग अँड रनिंग मल्टी कंटेनर एप्लीकेशन. सी, it is a key to unlock a streamlined and efficient development and deployment experience. कळलं? तर डॉकर कंपोज एकदम सिंपल वे आहे. यामल फाईल लिहावी लागते. यामध्ये यामल फाईल तुम्हाला माहिती आहे कसं लिहिली जाते, सांगितलंय मी. ठीक आहे. तर यामल फाईल मध्ये ही कॉन्फिगरेशन फाईल असणार आणि ज्यामध्ये आपण काय करणार, कंटेनर 1 ची इन्फॉर्मेशन, कंटेनर 2 ची इन्फॉर्मेशन, कंटेनर 3 ची इन्फॉर्मेशन, जेवढे पण कंटेनर्स तुम्हाला लिहायचे आहे, क्रिएट करायचे आहे, त्या सगळ्या कंटेनरची इन्फॉर्मेशन लिहिणार आणि ते फाईल एक्झिक्यूट केल्यानंतर ते 3, 4, 5 जे काही कंटेनर्स आहेत ते सगळे क्रिएट होणार ऍट अ टाइम. म्हणजे तुम्हाला मॅन्युअली करायची गरज नाही आहे. नाहीतर प्रत्येक कंटेनरसाठी आपण काय करतोय, डॉकर रन है ना, डॉकर रन एचटीटीपीडी, डॉकर रन टॉमकॅट, डॉकर रन एनजीएक्स. ते ह्या 3-4 कमांड आपण एक्झिक्यूट करतोय प्रत्येक कंटेनर साठी. पण तसं करायची गरज नाहीये. आपण सिंपल काय करणार, एका फाईल मध्ये पूर्ण कंटेनर्सची इन्फॉर्मेशन लिहिणार, त्याला एक्झिक्यूट करणार आणि तुमचे पूर्ण कंटेनर्स क्रिएट होणार. ठीक आहे. तर चला करून बघूया. तर यासाठी एकदम सिंपल एक्झाम्पल्स बघू. याचे बेनिफिट समजले डॉकर कंपोजचे. ठीक आहे. त्यानंतर लेट्स सी कशा पद्धतीने लिहिली जाते. तर डॉकर कंपोज फाईल कशा पद्धतीने राहील, तर याचं नाव तुम्ही compose.yml और docker-compose.yml या पद्धतीने लिहू शकता. तो चला आपण क्रिएट करू सोबत सोबत. सो एक फाईल क्रिएट करायची आपल्याला, compose.yml. ओके. आता यामल फाईल ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की की इक्वल्स टू काय असते, व्हॅल्यू. राईट. आतापर्यंत आपण त्या फॉर्मॅट मध्ये फाईल्स लिहितोय. तर इथे पण सेम डॉकर कंपोज लिहिण्यासाठी आता काय करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. ही पहिली पोर्शन आपण क्लिअर केलं की compose.yml आपण नाव देतोय. देन त्यानंतर आपल्याला करायचं काय आहे, तर यामल फाईल लिहायचं आहे. तर यामल फाईलची सुरुवात कुठून होते, तर सुरुवात होते सर्व्हिसेस. सर्व्हिसेस मीन्स व्हॉट, तुम्हाला जे कंटेनर्स क्रिएट करायचे आहे त्यांना तो कशाला काय कन्सिडर करतोय, सर्व्हिसेस. क्लिअर. देन त्यानंतर पहिली सर्व्हिस मीन्स पहिला कंटेनर. पहिल्या कंटेनरचं नाव काय आहे यामध्ये, तर पहिल्या कंटेनरचं नाव आहे वेब. आता या कंटेनर मध्ये तुम्हाला हा कंटेनर कशाचा क्रिएट करायचा आहे, तर इमेज. कळलं. हे माहिती आहे तुम्हाला. कमांड जशी एक्झिक्यूट करताय त्याच पोर्शन तुम्ही इथे लिहिलेलं आहे, फक्त स्टेप बाय स्टेप फॉर्मॅट मध्ये. इमेज वरून एनजीएक्स ची इमेज घेतोय तो,
ठीक आहे. देन त्यानंतर पोर्ट नंबर आपल्याला माहिती आहे हायफन पी यूज करतो आपण 80:80 तर तो पोर्शन आपण इथे लिहिणार इनसाइड पोर्ट्स. कळलं. तर 80 पोर्ट नंबर 80 वर फॉरवर्ड होतोय. देन त्यानंतर जर तुम्हाला व्हॉल्यूम तो आपण व्हॉल्यूम शिकलोय ना व्हॉल्यूम अटॅच करायचं असेल या कंटेनरला तर व्हॉल्यूम अटॅच करण्यासाठी व्हॉल्यूम्स एकदम इझी कन्सेप्ट आहे. आपण आतापर्यंत जे काही शिकलोय ना ते फक्त एका लाईन मध्ये लिहायचं कंटेनर साठी. क्लिअर. ओके. सो व्हॉल्यूम्स तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. तर ही डायरेक्टरी असेल. आता इथे बघा हे दिलेलं आहे हायफन मीन्स काय होतं इथे लिस्ट आपण डिसाइड करू शकतो. लिस्ट आपण देऊ शकतो. एकच पोर्ट नंबर असेल असं नाहीये. मल्टिपल पोर्ट नंबर असू शकतात. एकच व्हॉल्यूम असेल असं नाहीये. मल्टिपल व्हॉल्यूम्स असू शकतात. तर इथे आपण काय केलोय तर लिस्ट देतोय. तुम्ही शिकलात ना लिस्ट कशी मेन्शन करायची मॅप कसा मेन्शन करायचा शिकलात की नाही. ओके. डेटा टाइप्स म्हणतो आपण त्याला जे यूज केले जातात YAML फाइल्स मध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तर व्हॉल्यूम्स आपला इथे अटॅच होईल. आणि एखादा जर तुम्हाला मायस्क्वेलचा कंटेनर क्रिएट करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं एन्व्हायरमेंट पास करावं लागतं. करेक्ट ना. तर एन्व्हायरमेंट कशी पास करणार तर या पद्धतीने पास करणार. कॅपिटल एन्व्हायरमेंट लिहिणार इथे. आणि देन आपण आठवा आपण काय केलं होतं मायस्क्वेल रूट पासवर्ड पाठवलेलं होतं. हायफन ई यूज केलेलं आहे. आठवलं ना. हा. तर त्यामुळे इथे आपल्याला काय करायचं आहे ऑनलाईन आवाज येतोय. हॅलो ऑनलाईन आवाज हो येतोय. सर ओके येतोय सर. येस. ओके. तर काय करतोय आपण मायस्क्वेलचा कंटेनर क्रिएट करतोय. ठीक आहे. तर इथे आपल्याला हायफन ई देऊन आपण जो एन्व्हायरमेंट पास करायचो तो डायरेक्टली आपण कुठे लिहिणार इनसाइड दी एन्व्हायरमेंट्स. एवढं आलं लक्षात. एकदम सिंपल भाषेत एकदम सिंपल लँग्वेज मध्ये इथे लिहिण्यात येत आहे. काही कठीण नाहीये. बट आता तुमचा जो टाइम असला एक एक कंटेनर क्रिएट करण्याचा करेक्ट ना. तुम्ही आतापर्यंत काय केलं एक एक कंटेनर क्रिएट केलेलं आहे बट ते करायची गरज नाही. हा आपला दुसरा कंटेनर आहे बघा. दुसरा कंटेनर कशाचा आहे मायस्क्वेलचा. क्लिअर. आणि इमेज कोणती दिली आहे त्यांनी मायस्क्वेल. देन एन्व्हायरमेंट पास केलेलं आहे मायस्क्वेल रूट पासवर्ड. देन त्यानंतर डेटाबेसचं नाव काय असायला पाहिजे ते त्यांनी इथे पास केलेलं आहे. देन त्यानंतर व्हॉल्यूम कोणता अटॅच करायचा तो व्हॉल्यूम पण आपण इथे अटॅच करतोय. सेम बघा मायस्क्वेल डेटा आणि कोणत्या लोकेशनला करायचं आहे ते आपण करून बघितलेलं आहे ऑलरेडी. करेक्ट. देन अगेन एखादा व्हॉल्यूम क्रिएट करायचा असेल तर व्हॉल्यूम सुद्धा इथे आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येणार. क्लिअर झालं ही गोष्ट. तर आता हेच काम आपण करून बघू आपल्या प्रॅक्टिकली. ठीक आहे. सो मी सिम्पली इकडे या गोष्टी बेस करतो. आपल्याला व्हॉल्यूम्सची गरज ठीक आहे. व्हॉल्यूम्स आपण नाही केले क्रिएट तर चालेल. व्हॉल्यूम्स वाला कन्सेप्ट काढून घेतोय मी इथनं. बट तुम्हाला कळलं ना व्हॉल्यूम काय असणार आहे कसं द्यायचं आहे. ठीक आहे. तर आपण सिंपल याला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करून बघू. एखादा कंटेनर तुम्ही परत ऍड करू शकता. तुम्हाला काय पाहिजे टॉमकॅटचा. लेट्स कन्सिडर टॉमकॅट. ही काय असणार आहे सर्व्हिस म्हणजे तुमच्या कंटेनरचं नाव टॉमकॅट ऍप्लिकेशन असं समथिंग नाव देतोय. देन त्यानंतर कोलन देणार आणि खाली येणार. क्लिअर. देन त्यानंतर डबल स्पेस मीन्स इंडेंटेशन प्रॉपर देणं आवश्यक आहे नाहीतर एरर येतात. तर डबल स्पेस दिल्यानंतर मला इथे काय लिहायचं आहे इमेज लिहितोय. आता इमेज मला ही इथे रॅन्डम इमेज नाही घ्यायची. रॅन्डम इमेज मला घ्यायची नाही आहे. मला कोणती इमेज पाहिजे तर जे आपण क्रिएट केली आहे. आपण कोणती इमेज क्रिएट केली आहे क्रिएट केल्यात ना आपण इमेजेस. कुठे आहेत त्या इमेजेस सांगा. आपल्या डॉकरअपच्या अकाउंट मध्ये. तर कोणत्या नावाने असेल राईट. माझं अकाउंट नेम असतं. देन त्यानंतर काय असतं B20 म्हणजे रेपॉझिटरी असेल राईट ना. देन त्यानंतर तिथे टॅग असतो कोणता त्यासाठी आपण जे नाव दिलेलं आहे HTTPD और समथिंग और एनिथिंग
ते आपल्याला इथे घेता येईल, कारण तिथे आपण बहुतेक नाव दिलंय टॉमकॅट हायफन ऍप. चेक पण करून घेऊ आपण डॉकर हबवर. तर ऍज पर आपण जे काही कालपर्यंत काम केलं आहे, मला जेवढं आठवतं तर टॉमकॅट हायफन ऍप या नावाने आपली एक इमेज बनलेली आहे आणि ती इमेज कुठे आहे, डॉकर हबवर आहे. सर तुम्ही जर कन्फ्युज असाल तर आपण चेक पण करून टाकू. कसं आहे, तुमची मेमरी पॉवर थोडी कमी आहे, बदाम तुम्ही कमी खाता ना म्हणून. सो मी तुम्हाला दाखवून देतो की हा बाबा असंच आहे, नाहीतर मलाच तुम्ही डाऊट करणार सर होतच नाही असं काही, मग मी कोणाला सांगणार, बरोबर की नाही. सो सी HTTP हायफन ऍप, ओके टॉमकॅट नाहीये, व्हेरी गुड. दुसरी कुठे दुसरीकडे कुठे असेल टॉमकॅट इथे दिसतीये. ओके, सो इथली एखादी आपण इमेज घेऊ शकतो, ठीक आहे. तर या पद्धतीने घ्यावं लागेल मला. हिअर द फर्स्ट वन थिंग दिस, टॉमकॅट ही रिपॉझिटरीचं नाव आहे आणि त्यामध्ये आता मला द्यायचं काय आहे, तर बेस उबंतू और जावा बेस अशा पद्धतीने, ठीक आहे. आता ही इमेज कोणती आहे समजा, ही इमेज कुठून घेतली आहे, आपण स्वतः क्रिएट केलेली आहे आणि ती आपल्या डॉकर हब मध्ये आहे आणि देन आपण त्याला यूज करतोय टू क्रिएट अ कंटेनर. इझी. ओके, एखादा परत करायचा असेल तो पण करा. हा पोर्ट नंबर इथे द्या. पोर्ट नंबर तुम्हाला काय पाहिजे, 8080:8080 बरोबर. आणि हा डबल कोट्स मध्ये दिलेला आहे, तर डबल कोट्स मध्ये रिटर्न करा त्याला. मायस्क्वेलचा पोर्ट नंबर काय असतो, हा पोर्ट्स, तर मायस्क्वेलचा 3306 फॉरवर्ड करायचा 3306 असं पण देऊ शकतो आपण, राईट. एखादा कंटेनर अगेन क्रिएट करा तुम्ही. रन सर्व्हिस मध्ये काय देणार, लेट्स कन्सिडर HTTPD सर्व्हर, ठीक आहे. असा कंटेनर क्रिएट करताय तुम्ही आणि त्यानंतर तुम्हाला लिहायचं काय, इमेज, बरोबर. इमेज मध्ये काय लिहिणार, आता आपण लिहू शकतो /b20 आणि HTTPD-app. आता आपण बघितलं होतं ना की आपली एक रिपॉझिटरी आहे B20 नावाची आणि त्यामध्ये एक ऍप्लिकेशनचा टॅग आहे, काय इमेजचा टॅग आहे कोणता, HTTPD-app. HTTPD-app आहे. तर हा आता आपण एक टॅग यूज करतोय आणि इथे आपण अप्लाय करतोय, क्लिअर. तर ही इमेज तिथून येणार. त्यानंतर याला पोर्ट नंबर कोणता द्यायचा आहे, तर पोर्ट नंबर द्या. पोर्ट नंबर असेल तुमचा 80:80 और कुठे दुसऱ्या पोर्ट नंबरवर फॉरवर्ड करायचा आहे 81 वर, तर 81 दिला, काही प्रॉब्लेम होणार नाहीये. व्हॉल्यूम्स कसे अटॅच करायचे ते तुम्हाला बघितलंय तुम्ही, यस. सर आपण क्रेडेन्शियल फक्त एकचदा टाकणार का यात, क्रेडेन्शियल जाऊन क्रेडेन्शियल्स काय, सर मी ते नाही म्हणत आहे, मी आपल्या याचे गिट आपलं डॉकर हबचे म्हणतोय सर. डॉकर हबचे आपल्याला क्रेडेन्शियल्स टाकायची गरज नाहीये. तो इमेज पुल करतो आपल्याला. आपण जेव्हा एखाद्या वेळेस फर्स्ट टाइम जेव्हा पुश करणार डॉकर हब मध्ये, तेव्हा तो लॉग इन मागतो, तेव्हा त्याच्यानंतर तो मागणार नाहीये. तर पुल करण्यासाठी प्रायव्हेट असली तर, रिपॉझिटरी प्रायव्हेट असेल तर तुम्हाला त्याचं क्रेडेन्शियल्स ऍड करावे लागतील. सर तेच कन्फ्युजन. हा, तर डेटा एखादी रिपॉझिटरी एखादी डायरेक्टरी क्रिएट केली आहे व्हॉल्यूम्स आणि देन तुम्हाला इथे कंटेनर पाथ सी, तो आता मला सजेशन का बरं देतोय, कारण माझ्याकडे एक्सटेन्शन अवेलेबल असेल, क्लिअर. तो कंटेनर पाथ मध्ये काय देणार मी, /USI/ काय असते, local/apache2 समथिंग, राईट. आणि इथे काय असते, htdocs, बरोबर ना. htdocs मध्ये index
डॉट htdocs इनफ आहे. क्लिअर आहे. तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. मग व्हॉल्यूम्स आपल्याला क्रिएट करायचं आहे तर व्हॉल्यूम्स पण आपण इथे लिहू शकतो. ठीक आहे. जसं आता मगाशी आपण बघितलं काय होतं तिथे व्हॉल्यूम्स मध्ये काय होतं स्लॅश डेटा समथिंग होतं का. सो एकदा चेक करून घ्या व्हॉल्यूम्स कसं लिहिलं होतं. व्हॉल्यूम्स अच्छा स्लॅश आणि हे काय द्यायचं आहे स्लॅश नाही द्यायचं. ओके ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला काम करावं लागेल. समजलं. इथे कुणाला काही डाऊट आहे तर किती कंटेनर्स केले आपण क्रिएट. पहिला हा कंटेनर आहे Nginx मध्ये, दुसरा हा टॉमकॅट आहे जे आपल्या इमेज वरून काम होत आहे, देन तिसरा पण आहे इथे MySQLचा, चौथा आहे इथे आपला HTTPD आपल्या सिस्टमचा. ठीक आहे. तर एवढे सारे तुम्ही इथे कंटेनर्स क्रिएट करताय. बट आता नॉर्मली एक कंटेनर क्रिएट करायला डॉकर रन कंटेनरचं नाव, ठीक आहे, दुसऱ्याला डॉकर रन, तिसऱ्याला डॉकर रन, म्हणजे मल्टिपल टाइम्स जे तुम्ही काम करताय ते तुमचं रिड्यूस होत आहे. एका कॉन्फिगरेशन मध्ये तुम्ही काम करताय. तर सिंपल आता याला गिट मध्ये पुश करू. कुठे स्क्वेअर. अच्छा डबल ओके ठीक आहे. तर सिंपल आता याला आपण काय करणार गिट मध्ये पुश करणार. गिट ऍड गिट कमिट -m डबल docker compose फाइल ऍडिंग. ठीक आहे. गिट पुश origin main. एवढं इझी आहे. मल्टिपल एक्झाम्पल्स काढायचे कशाचे डॉकर कंपोजचे आणि ट्राय करायचं. तर डॉकर कंपोजला आता ह्या फाईलला आपल्याला काय करायचं आहे एक्झिक्यूट करायचं आहे. तर ही फाईल एक्झिक्यूट करण्यासाठी आपण अगेन किलर कोडाचा यूज करू कारण इन्स्टन्सेस ओपन करायची गरज नाहीये. आहे आपल्याकडे प्लॅटफॉर्म त्याचा यूज करू शकतो. थोड़ा लेट होता है काम. I'll try to switch network. Okay, perfect. Playground. So I am going to sign in using GitHub. आता हे जे साइन इन वगैरे करतो ना आपण इथे आयडी पासवर्ड टाकला का मी नाही. याने काय केलं डायरेक्टली जे लॉग इन आहे आपल्याकडे तिथपर्यंत गेला गिटहब पर्यंत आणि तिथे जे काही आयडी पासवर्ड असेल त्या गिटहबच्या लॉग इन नुसार इथे लॉग इन करून टाकलेलं आहे. याला काय म्हणतात सिंगल साइन ऑन. याला काय म्हणतात सिंगल साइन ऑन SSO. तुम्हाला समोर कामात येईल. म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा प्रोफाइल क्रिएट करायची गरज नाही आहे. टेम्पररी बेस साठी आपण याला आयडी पासवर्ड प्रोव्हाइड करू शकतो आणि आपलं काम करू शकतो. आणि हे प्रत्येक ऍप्लिकेशन्स मध्ये आता येतात. कम ऑन खूप जास्त लोड घेतोय हा.
Okay. So I think I have opened somewhere here. Compose file. Right. Perfect. काय हरकत नाही. ठीक आहे. ऑनलाईन मध्ये आवाज येतोय का ते एकदा चेक करा आणि स्क्रीन विजिबल आहे का ते चेक करा एकदा. नेटवर्क थोडं चेंज केलंय मी. ओके. सो परफेक्ट. आपली किलर कोडा तो प्रॉब्लेम देतोय. विल सी. आपला एक इन्स्टन्स ओपन होता बहुतेक, त्याला पण आपण क्रिएट करून घेऊ, कारण आता हे जे आहे आपल्याला तेवढा छान रिस्पॉन्स देत नाही आहे. जर लॉग इन झालं तर व्हेरी गुड. येस, दिसतंय मला लॉग इन होत आहे. तर सिंपल काय करणार आपण, आपल्या रेपोजिटरीचा URL कॉपी करून इकडे क्लोन करणार अँड देन ट्राय करणार काय, डॉकर कंपोज फाईलला. ओके परफेक्ट. इथे दिसतंय लॉग इन झालेलं आहे. सो सिंपल गिट क्लोन. काय चालू आहे, काय CD बॅच 20 मध्ये डॉकर. इथे आपल्याकडे फाईल अवेलेबल आहे compose.yml आणि याला आता आपण एक्झिक्यूट करणार. तर त्यासाठी डॉकर हायफन कंपोज अप. कोणती कमांड आहे, डॉकर हायफन कंपोज अप. सी पुलिंग इमेज, nginx ची इमेज तो घेऊन येतोय. लोकली होती का नाही, कंटेनर क्रिएट झालाय. आता टॉमकॅटची इमेज घेऊन येतोय, आपल्या रेपोजिटरीवर चाललाय आणि टॉमकॅटची इमेज घेऊन तो टॉमकॅटचा कंटेनर क्रिएट करणार. सी इथे तो दिसतोय करताना. देन त्यानंतर मायस्क्वेलची टर्न राहणार, मायस्क्वेल कडे जाणार, मायस्क्वेलची इमेज घेऊन येणार आणि देन त्याला पण एक्झिक्यूट करणार. तर 1 बाय 1 आता कंटेनर्स इथे क्रिएट होताना दिसतात. तर डॉकर कंपोज वाला कन्सेप्ट समजला तुम्हाला, कशा पद्धतीने काम करायचं आहे ते समजलं. काही कन्फ्युजन, काही डाऊट, क्लिअर झालं. ठीक आहे. यामध्ये सर्वांना बाकी ऑनलाईन मध्ये डॉकर कंपोज कशा पद्धतीने यूज करतात ते समजलं का. ओके, खूप इझी आहे. जे काही तुम्हाला कंटेनर्स क्रिएट करायचे त्यांची इन्फॉर्मेशन एका फाईल मध्ये लिहून टाका आणि त्याला एक्झिक्यूट करा. इझी. ओके. सो नेक्स्ट टॉपिक बघू नेक्स्ट त्याच्यात.